वसई विरार महानगरपालिकेच्या अप्रभाग समिती कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकेतून आमदारांची नावे वगळल्यामुळे भाजपने आयुक्तांच्या दालनामध्ये भजन आंदोलन केलं। यावरून शिंदेच्या शिवसेनेने भाजपला चिमटे काढले असून या मानापमान नाट्यावरून एकमेकांमध्ये जुंपली आहे। ही महानगरपालिकेची प्रभाग समिती अलोकार्पण सोहळ्याची पत्रिका पहा। या पत्रिकेतून वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित, बोईसरचे आमदार विलास तरे यांची नावे नसल्यामुळे भाजपने पालिकेत आंदोलन केलं। तर भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वसईच्या नवघरमध्ये उद्घाटन झालं होतं। या उद्घाटनाची ही पत्रिका पहा। पत्रिकेत सुद्धा वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांचं नाव वगळून नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांचं मात्र नाव आवर्जून लिहिलं होतं। यावरूनच शिंदेच्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अजित खांबे यांनी भाजपला चिमटे काढले आहेत। स्वतःच्या कार्यालयासाठी आणि नाव नसल्यामुळे आंदोलन करणाऱ्या भाजपने जनतेच्या प्रश्नावर आंदोलन केले असते तर आम्ही त्यांचं स्वागतच केलं असतं। वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवक, गटनेते आणि विरोधी पक्षनेते यांनी जे काही आंदोलन केलं, मुळात तो त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, त्यांनी आंदोलन केलं। परंतु वसई विरार महानगरपालिकेचं सुद्धा चुकतंय, कारण एक प्रभाग समिती अचं जे काही कार्यालयाचं उद्घाटन होतं, त्याची निमंत्रण पत्रिका होती, त्याच्यामध्ये वसईच्या आमदार संघर्ष कन्या स्नेहाताई दुबे यांचं नाव त्यांनी डावललं होतं। आणि मुळात ती खऱ्या अर्थाने त्यांची चूकच आहे, कारण स्नेहाताई दुबे ज्या आमदार आहेत त्यांच्याकडे एक संविधानिक पद आहे आणि त्या लोकप्रतिनिधी आहेत आणि शासकीय कामाच्या वेळेस अशा लोकप्रतिनिधींची नावं डावलणं हे चुकीचं आहे। त्याचं आम्ही काही समर्थन करणार नाही कधीच शिवसेना म्हणून। परंतु भाजपने जे काही आंदोलन केलं ते थोडंसं हास्यास्पद वाटलं, कारण आंदोलनच जर करायचं असेल तर असे अनेक प्रश्न आहेत, म्हणजे जनतेचे गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती भाजपने आंदोलन केलं पाहिजे। मुळात जर बहुजन विकास आघाडीवाले, त्यांचे नगरसेवक काम करत नव्हते म्हणून जनतेने एक सक्षम असं विरोधी पक्ष दिलेला आहे आपल्याला, 43 नगरसेवक महायुतीचे निवडून दिलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या अनेक प्रश्नांवरती आपल्याला आंदोलनं करायला पाहिजेत। आणि राहिली गोष्ट, निमंत्रण पत्रिकेवरती नाव नाहीये। निमंत्रण पत्रिकेवरती नाव महानगरपालिकेने जाणून बुजून टाकलं नाही की त्यांच्याकडून चुकून राहिलं, परंतु मागे काही महिन्यापूर्वी भाजपचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन असताना त्याही उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरती संघर्ष कन्या आमच्या वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांचं नाव नव्हतं। मग अशा वेळेस प्रोटोकॉल पाळला पाहिजे होता, तो पाळला गेला नाही। मग त्या गोष्टीला आपण काय म्हणणार, त्या गोष्टीचं सांत्वन कसं करणार, किंवा त्या गोष्टीचं तुम्ही प्रोटोकॉलचं कसं काय तुम्ही लोकांना सांगणार? ह्या सगळ्या गोष्टी थोडं भाजपच्या माध्यमातून ज्या काय होत आहेत त्या मला असं वाटतं की त्या थोड्याशा जनतेला कुठे पटलेल्या नाहीयेत। जनता आज त्यांच्या बाबतीमध्ये असं बोलते की लोकांच्या प्रश्नांसाठी तुम्ही आंदोलन करा, जनतेसाठी आंदोलन करा। अनेक गोष्टी आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, तुमचे गटाराचे प्रश्न आहेत, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्या नालासोपारा वसई विरारमध्ये गोरगरीब जनता राहते, चाळीमध्ये राहते, त्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये जातात, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जातात, कारण इकडे प्रायव्हेट शाळा आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्याच आहेत आणि मोठमोठ्या नेत्यांच्या आहेत, आणि लाखो रुपयाचं डोनेशन त्या गोरगरीब जनतेच्या मुलांना परवडत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये मागे लोकप्रतिनिधींनी आणि महानगरपालिकेने घोषणा केली होती की आम्ही मोफत सर्व जागा हस्तांतरित करतो, जिल्हा परिषदच्या शाळा सुद्धा आम्ही हस्तांतरित करतो आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सुसज्ज अशा शाळा आम्ही गोरगरीब मुलांसाठी देऊ। मग त्याचं काय झालं? आता बजेट झाला, बजेटची ज्यावेळेस मीटिंग झाली, बजेट मार्केटमध्ये आला, त्यावेळेस आपण पाहिलं बजेटमध्ये की अनेक विषयांसाठी, अनेक गोष्टींसाठी महानगरपालिकेने निधीची तरतूद केलेली आहे। जसं फुल मार्केट असेल, तुमचं भाजी मार्केट असेल, मच्छीचं गाव असेल, किंवा मग अजून काही गोष्टी असतील, हे करायला पाहिजे, मी नाही म्हणत नाही, आम्ही त्याचं स्वागतच करतो। परंतु ह्या नालासोपारा वसई विरारमध्ये जो अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे शाळांचा, गोरगरीब जनतेच्या मुलांनी जायचं कुठे, तर त्या विषयासाठी सुद्धा महानगरपालिकेने भरघोस आणि चांगल्या निधीची तरतूद करायला हवी होती, असं आमचं शिवसेनेचं म्हणणं आहे। आणि ह्या विषयासाठी जर भाजपच्या नगरसेवकांनी जर आवाज उठवला आणि आंदोलनं केली तर नक्कीच आम्ही सुद्धा आणि जनता सुद्धा त्यांचं स्वागत करेल असं मला वाटतं।